Students, in the last video we have seen plasma arc welding, then electron beam welding, then electroslag welding, then laser beam welding, ultrasonic welding. All these processes which are unconventional processes, mostly used for some sophisticated work, and where the metals which we cannot or the substances which we cannot join with the conventional method. कन्व्हेन्शनल मेथडने आपल्याला जे जॉईनिंग पॉसिबल होत नाही त्या ठिकाणी आपण या प्रोसेसेस अनकन्व्हेन्शनल प्रोसेसेस यूज करतो. नेक्स्ट टर्म इन दिस इज ऑल अबाउट दी प्रोसेसेस ऑफ वेल्डिंग. सो राइट फ्रॉम दी आर्क वेल्डिंग टू दी laser beam welding we have seen so many processes with the help of which we can join two metal pieces. So many methods are available and we have seen all that in detail. Next term is weldability. आता वेल्डॅबिलिटी हा जो वर्ड आहे याच्यावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की हे काय आहे. द टर्म वेल्डॅबिलिटी ऑफ ए मटेरियल इंडिकेट्स इट्स एबिलिटी टू रिस्पॉन्ड टू द वेल्डिंग प्रोसेस अंडर गिवन फॅब्रिकेशन कंडिशन इन ऑर्डर टू एनेबल सक्सेसफुल फॅब्रिकेशन ऑफ वेल डिझाइन स्ट्रक्चर विच इन टर्न्स शुड सक्सेसफुली वर्क ड्युरिंग द इंटेंडेड सर्व्हिस वेन पुट टू यूज. सो वेल्डॅबिलिटी म्हणजे काय? एबिलिटी टू गेट वेल्डेड. कोणत्याही मेटलला वेल्ड करायचं असेल तर तो किती चांगल्या तऱ्हेने वेल्ड होतो, किती त्याची स्ट्रेंथ राहते वेल्डिंग केल्यावर, आणि तो ज्या गोष्टीसाठी आपण त्याला वेल्डिंग केलं आहे त्या गोष्टीची तो सर्व्हिस देतो की नाही, दॅट इज व्हॉट इज वेल्डॅबिलिटी. वेल्डॅबिलिटी इज दी एबिलिटी टू गेट वेल्डेड. द एक्सेप्टेबिलिटी द वेल्डिंग डिफेक्ट्स जे आहेत ते पाहू आपण. द एक्सेप्टेबिलिटी और अनएक्सेप्टेबिलिटी ऑफ डिफेक्टिव्ह वेल्ड विल गव्हर्न बाय द फॉलोइंग फॅक्टर्स. आता आपण तो वेल्डिंग करतो आहे की तो एक्सेप्टेबल आहे म्हणजे तो चालू शकतो की तो स्क्रॅप करायचा आहे. सो ते आपल्याला ठरवावं लागेल. त्याच्यासाठी जे फॅक्टर्स आहेत ते असे आहेत. द एन्व्हायरमेंट दॅट द वेल्ड हॅज टू एन्काउंटर इन सर्व्हिस. आता जो वेल्डिंग आपण केलं ते कुठे यूज होणार आहे, कोणत्या एन्व्हायरमेंटमध्ये यूज होणार आहे, तिथं टेम्परेचर काय आहे, तिथं ह्युमिडिटी किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कन्सिडर कराव्या लागतील. द टाईप ऑफ लोडिंग, व्हेरी ऑब्वियसली त्याच्यावर किती लोड येणार आहे, त्या वेल्डिंगवर किती लोड येणार आहे त्याच्यानुसार आपल्याला त्याची स्ट्रेंथ लागेल. द टाईप अँड साईज ऑफ द डिफेक्ट, द टाईप ऑफ सर्व्हिस इन विच द वेल्डेड पार्ट इज टू बी यूज्ड, कोणत्या टाईपची सर्व्हिस ते देणार आहे. द पॅटर्न ऑफ स्ट्रेसेस अ वेल्ड हॅज टू फेस, त्याच्यावर कोणत्या पॅटर्नच्या स्ट्रेसेस येणार आहेत, कशा स्ट्रेसेस येणार आहे, कसं प्रेशर अप्लाय होणार आहे हे पण आपल्याला पाहावं लागेल. याचे कॉमन कॉजेस जे आहेत वेल्डिंगचे डिफेक्ट येण्यासाठी जे कॉमन कॉजेस, सम कॉमन फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल ऑफ कॉझिंग डिफेक्ट्स इन वेल्डिंग आर लॅक ऑफ वेल्डिंग स्किल इन दी वेल्डर. आता हा फारच ऑब्वियस कॉज आहे की जो वेल्डिंग करतो आहे त्याच्यामध्ये जर ती स्किल नसेल तर ते वेल्डिंग बरोबर होणार नाही. यूज ऑफ पुअर क्वालिटी वेल्डिंग कन्झ्युमेबल. वेल्डिंग कन्झ्युमेबल म्हणजे जो इलेक्ट्रोड कन्झ्युमेबल असं आर्क वेल्डिंगमध्ये आपण इलेक्ट्रोड यूज करतो कन्झ्युमेबल, किंवा फिलर मेटल कुठे कुठे यूज करतो ज्या वेल्डिंगमध्ये. तर जे जे कन्झ्युम होते आहे त्याची क्वालिटी जर चांगली नसेल तर वेल्डिंग जे आहे ते पुअर राहील. अनफेवरेबल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पॅरेंट मेटल. पॅरेंट मेटल जो जोडायचा आहे त्याची वेल्डॅबिलिटी जर बरोबर नसेल तर तिथे पण वेल्डिंग डिफेक्ट येऊ शकतात. फॉल्टी वेल्डिंग टेक्निक्स अँड प्रोसिजर, व्हेरी ऑब्वियसली वेल्डिंग टेक्निक जर फॉल्टी असेल. पुअर क्लिनलीनेस, कारण वेल्ड करायच्या पहिले आपल्याला क्लिनिंग करावं लागतं, सरफेस क्लिनिंग. ते जर व्यवस्थित नसेल तर तिथे डर्ट असेल, डस्ट असेल, काही ऑइल असेल सांडलेलं, तर ते सगळ्या गोष्टी त्या वेल्डिंगला खराब करतील. देन लो वेल्डिंग टेम्परेचर जर कमी असेल आणि तो मेल्टिंग जर बरोबर होत नसेल तर ते स्ट्रॉंग जॉईंट आपल्याला मिळणार नाही. ह्युमिड ॲटमॉस्फिअर, वेल्डमेंट जे आहे किंवा जिथं वेल्डिंग केलेलं आहे त्याच्या आजूबाजूला जर ह्युमिडिटी जास्त असेल, मॉइश्चर असेल, डॅम्पिंग असेल तर त्याच्यामुळं जो वेल्ड आहे तो वीक होईल, स्ट्रॉंग राहणार नाही. सो दीज आर दी कॉमन कॉजेस. नाव नेक्स्ट इज दी वेल्डिंग डिफेक्ट्स. आता कोणते कॉमन वेल्डिंग डिफेक्ट्स आहे? पहिला आहे स्लॅग इन्क्लुजन.
स्लॅग इन्क्ल्युजन या नावावरूनच तुम्हाला लक्षात येईल की इन्क्ल्युजन ऑफ स्लॅग आपल्याला माहिती आहे की जो फ्लक्स आपण टाकतो, केमिकल्स टाकतो आपण वेल्डिंग करताना, ऑक्सिडेशन झालं नाही पाहिजे म्हणून, तर तो फ्लक्स जेव्हा जळतो तर त्याची स्लॅग निर्माण होते. स्लॅग इज व्हॉट? दी इम्प्युरिटीज, ऑल दी इम्प्युरिटीज. ते स्लॅग पूर्णपणे बाहेर यायला पाहिजे त्या वेल्डिंगच्या. ते हलकी असते, त्याच्यामुळं जो मोल्टन मेटल आहे त्याच्यावर तरंगते. पण काही प्रमाणात जर स्लॅग आतमध्ये राहून गेली तर तो वेल्ड जो आहे तो वीक होईल. दॅट इज व्हॉट इज स्लॅग इन्क्ल्युजन. सो इट इज दी एन्ट्रॅपमेंट ऑफ स्लॅग. एन्ट्रॅपमेंट म्हणजे आतमध्ये ते राहून गेलं तो स्लॅग. अँड अदर इम्प्युरिटीज इन दी वेल्ड. इट इज कॉज बाय स्लॅग फॉर्म प्रिव्हियस रन्स नॉट बिंग क्लीन्ड अवे. जर व्यवस्थित क्लीन केलेलं नसेल तर. इनसफिशियंट क्लिनिंग अँड प्रिपरेशन ऑफ बेस मेटल बिफोर वेल्डिंग कमेन्सेस. सो दॅट इज the reason why the slag can be included and can make the joint weaker. Then next is cracking. आता क्रॅक फॉर्मेशन होऊ शकतात. इट इज द फॉर्मेशन ऑफ क्रॅक्स आयदर इन द वेल्ड मेटल और इन द पॅरेंट मेटल. इट इज ड्यू टू अनसुटेबल पॅरेंट मेटल यूज्ड इन वेल्ड, बॅड वेल्डिंग टेक्निक. ह्या सगळ्या गोष्टीमुळं काय होईल की तिथं क्रॅक्स निर्माण होतील वेल्डिंगमध्ये. आणि क्रॅक निर्माण झाली की ते वेल्ड आहे तर वीकर होईल. देन डिस्टॉर्शन. आता दोन प्लेट जोडल्या आहेत, दोन हा एल टाईप ऑफ जॉईंट आपण इथं केलेला आहे, तर इथे काय झालं, हा डिस्टॉर्ट झाला म्हणजे तिरपा झाला. सो डिस्टॉर्शन ड्यू टू हाय कूलिंग रेट. कूलिंग याचं जे आहे ते पण आपल्याला ग्रॅज्युअली स्लोलीच करावं लागतं. जर रॅपिड कूलिंग केलं तर वेगवेगळे डिफेक्ट्स येतात, त्यातला हा आहे डिस्टॉर्शन. सो डिस्टॉर्शन इज ड्यू टू हाय कूलिंग रेट, स्मॉल डायमीटर इलेक्ट्रोड, पुअर क्लॅम्पिंग आणि ज्याचं होल्डिंग जे आहे म्हणजे वेल्डिंग करताना दोन वर्कपीस होल्ड करून ते जर आपण व्यवस्थित क्लॅम्प नाही केले तर ते तिथं डिस्टॉर्शन होऊ शकते. सो दिस इज दी डायग्राम फॉर दॅट डिस्टॉर्शन. देन नेक्स्ट इज लॅक ऑफ फ्युजन. लॅक ऑफ फ्युजन इज व्हॉट? जो मेटल आहे तो व्यवस्थित मेल्ट झाला नाही, पाहिजे तेवढं टेम्परेचर नाही, किंवा खूप फास्ट तुम्ही प्रोसेस करतात आहे, तर टेक्निक चुकलेलं आहे वेल्डिंगचं, तर त्या केसमध्ये फ्युजन किंवा मेल्टिंग बरोबर होणार नाही. सो लॅक ऑफ फ्युजन इज द फेलियर ऑफ फिलर मेटल टू फ्यूज विथ द पॅरेंट मेटल. जो फिलर मेटल आपण यूज केला, थर्ड मेटल, तो जर व्यवस्थित तिथं मेल्ट झाला नाही, फ्यूज झाला नाही त्या पॅरेंट मेटलसोबत, तो मिसळला नाही, तर त्याच्यामुळं काय होईल, वीकर जॉईंट तयार होतील. सो टू फास्ट इट ट्रॅव्हल, म्हणजे खूप फास्ट तुम्ही वेल्डिंग करताय आणि त्याच्यामुळं सफिशियंट वेळ मिळत नाही आहे फ्युजनसाठी. इनकरेक्ट वेल्डिंग टेक्निक, इनसफिशियंट हीट जनरेटेड. इफ इट इज इनसफिशियंट तर देर विल बी लॅक ऑफ फ्युजन. आणि हे त्याच्या डायग्राम्स दाखवलेले आहेत इनकम्प्लीट फ्युजनच्या. देन देर इज अंडरकट. आता अंडरकट म्हणजे जिथं आपण वेल्डिंग करतो आहे तिथं जर जास्त हीट झाली किंवा खूप हाय करंट झाला तर तिथे असे गड्डे पडू शकतात वेल्डिंगच्या ठिकाणी. तर दॅट इज व्हॉट इज अंडरकट. ग्रूव्ज तयार होऊ शकतात. सो दीज आर दी ग्रूव्ज आर स्लॉट्स along the edges of the weld caused by too high current, too fast travel, bad welding technique, too great a heat buildup. हीट जास्त झाली, फास्ट झालं किंवा काही झालं तर त्याच्यामुळे हे अंडरकट्स असे ग्रूव्ज तयार होतील इथे वेल्डिंगच्या जागेवर. सो दिस इज अनादर वेल्डिंग डिफेक्ट. देन पोरोसिटी आपण पाहिलेला आहे, कास्टिंगमध्ये पण पोरोसिटीचा डिफेक्ट होता. दॅट इज बिकॉज ऑफ व्हॉट? the moisture or the dampness. So it is the group of small holes through the weld metal. या वेल्ड मेटलमध्ये हे स्मॉल असे होल्स असतात. इट इज कॉज बाय द ट्रॅपिंग ऑफ गॅस. गॅस जो आहे तो आतमध्ये जर ट्रॅप झाला तर त्याच्यामुळं हे होल्स तयार होतात, ब्लो होल्स तयार होतात. सो इट इज बिकॉज ऑफ द मॉइश्चर, बिकॉज ऑफ द गॅसेस, बिकॉज ऑफ द डॅम्पनेस इज वॉट? द ह्युमिडिटी और द मॉइश्चर. So this is again porosity that we have seen. Then these are the some defects of the welding. Then next is testing and inspection of weld. आता जो वेल्ड आपण तयार केला
त्याचं टेस्टिंग आणि त्याचं इन्स्पेक्शन करायचं. त्यासाठी काय करायचं की त्याचे दोन मेथड आहे. एक तर नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग आणि डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग. डिस्ट्रक्टिव्ह म्हणजे त्याला आपल्याला तोडून किंवा त्याच्यावर काही इम्पॅक्ट देऊन आपल्याला पाहावं लागेल. त्याच्यामध्ये तो वेल्ड जो आहे तो तुटू पण शकतो. सो दॅट इज डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग. जसे आपण 100 पीस तयार केले तर त्यातले 1-2 तोडून पाहायचे की त्या किती प्रेशर तो सहन करू शकतो, किती इम्पॅक्ट तो सहन करू शकतो, त्याची स्ट्रेंथ काय. तर हे आपण त्या 1-2 सॅम्पलवरून जज करू शकतो. दॅट इज डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग. तोडून पाहायचं त्याला. नॉन डिस्ट्रक्टिव्ह इज एक्सरे आहे किंवा अल्ट्रासोनिक आहे किंवा बाकीच्या एक्सरेमुळं त्याच्यातले आतमधले काही इम्प्युरिटीज किंवा काही डिफेक्ट्स आपल्याला माहीत पडतील. सो दीज आर दी सम टेक्निक्स दॅट विल सी इन डिटेल. सो इन्स्पेक्शन इज मेनली कॅरिड आउट टू assess ground realities in respect of progress of the work, how meticulously things are being implemented. Testing helps assess the suitability of the weld joint for the particular application. कोणत्या गोष्टीसाठी आपण तो वेल्ड यूज करणार आहे तो त्या गोष्टीसाठी सुटेबल आहे की नाही हे आपण टेस्टिंगने ठरवू शकतो. टू टेक डिसिजन वेदर टू गो अहेड, म्हणजे हे टेस्टिंगमुळे आपल्याला काय कळेल की हां बरोबर आहे, आपण पुढे जाऊ शकतो. बरोबर नाही आहे मग काय बरोबर नाही आहे ते आपल्याला करेक्ट करावं लागेल. सो वेदर फर्दर प्रोसेसिंग ऑर ॲक्सेप्ट ऑब्लिक रिजेक्ट ऑफ दी सेम, म्हणजे एक तर एक्सेप्ट करावं लागेल किंवा त्याला रिजेक्ट करावं लागेल कोणत्याही स्टेजवर वेल्डिंगच्या. क्वांटिफाय दी परफॉर्म पॅरामीटर रिलेटेड विथ साऊंडनेस अँड परफॉर्मन्स ऑफ वेल्ड जॉईंट्स. सो वेल्ड जॉईंट्स कसा त्याचे परफॉर्मन्स पॅरामीटर्स काय, तो प्रेशर किती हँडल करू शकतो ते आपल्याला सगळं त्याचं कॅल्क्युलेशन करावं लागेल. टेस्टिंग मेथड्स ऑफ वेल्ड जॉईंट्स आर ब्रॉडली क्लासिफाईड ॲज डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग अँड नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट. डिस्ट्रक्टिव्ह जो वर्ड आहे, डिस्ट्रक्शन म्हणजे काय, तोडणे किंवा तोडफोड करणे, दॅट इज डिस्ट्रक्शन. नॉन डिस्ट्रक्टिव्ह म्हणजे काही तोडता न फोडता त्याचं टेस्टिंग करणे. So weld joints are generally subjected to destructive tests such as hardness, toughness, bend or tensile test for developing the welding procedure specification and assessing the suitability of weld joint for a particular operation. So bending test आहे, टेन्साईल टेस्ट आपले ते UTM आहे, त्या UTMवर आपण चेक करू शकतो त्याची टेन्साईल स्ट्रेंथ किती आहे. सो तो किती प्रेशरवर तो तुटतो आहे. So this we can get it from the various tests. So toughness आहे, हार्डनेस त्याची, बेंडिंग किती याच्यावर तो बेंड होतो प्रेशरवर, किती याच्यावर तो तुटतो, दॅट इज व्हॉट इज वी कॅन टेस्ट इज विथ द हेल्प ऑफ व्हेरियस टेस्ट. डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट. व्हिज्युअल इन्स्पेक्शन रिफ्लेक्ट दी क्वालिटी ऑफ एक्सटर्नल फीचर्स ऑफ ए वेल्ड जॉईंट. सो व्हिज्युअल इन्स्पेक्शन, व्हिज्युअल म्हणजे जस्ट तो वेल्ड पाहणे डोळ्याने की काही दिसते आहे का बाहेरून. दिस इज नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग, म्हणजे त्याच्यात काही त्याचं तोडफोड होणार नाही त्या वेल्डचे. फक्त व्हिज्युअल इन्स्पेक्शन म्हणजे नेकेड आईजनी आपण त्याला वेल्डला पाहतो आहे की वरून काही डिफेक्ट दिसतो आहे की नाही. सो व्हिज्युअल इन्स्पेक्शन रिफ्लेक्ट दी क्वालिटी ऑफ एक्सटर्नल फीचर, बाहेरून तो आपल्याला दिसेल. सच ॲज वेल्ड बेड प्रोफाईल, म्हणजे जो वरून वेल्ड बेड तयार झालेला आहे तो कसा आहे, त्याची विड्थ किती आहे, त्याचा अँगल काय आहे, काही वरून काही क्रॅक्स किंवा काही क्रेटर किंवा काही अंडरकट, डिस्टॉर्शन, एक्सटर्नल डिफेक्ट्स म्हणजे बाहेरून दिसणारे डिफेक्ट आपण कशाने डोळ्यांनी पाहू शकतो. मॅग्नेटिक पार्टिकल टेस्ट आहे, डाय पेनिट्रेशन टेस्ट आहे, ऑल्सो यूज टू डिटेक्ट दी सरफेस डिफेक्ट्स वेन व्हिज्युअल इन्स्पेक्शन फेल्स टू डिटेक्ट दॅम. सो डाय पेनिट्रेशन म्हणजे फ्लोरोसंट कलरची डाय असते जी रिफ्लेक्ट होते किंवा जी चमकते, ते आपण त्याच्यावर पसरवली तर जिथे ती कुठे गॅप असेल किंवा एखादं छिद्र असेल किंवा एखादी काही तर तिथे ते जाऊन बसेल आणि आपल्याला वरूनच दिसेल की इथे डिफेक्ट आहे. सो सच टाईप ऑफ नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग कॅन बी देअर. देन इनसाइड डिफेक्ट्स कॅन बी डिटेक्टेड बाय मॅग्नेटिक पार्टिकल टेस्ट, रेडिओग्राफिक टेस्ट, एक्सरेज, गॅमा रेज, अल्ट्रासोनिक टेस्ट. ह्या सगळ्या टेस्टिंग ज्या आहेत, जसं आपण बॉडीचं हे करतो, जसं आपण काही एखादे हाड तुटलं तर आपण काय करतो, एक्सरे काढतो. डॉक्टर सांगतो एक्सरे काढा, कशासाठी,
की हे पाहायसाठी की नेमकं फ्रॅक्चर कुठं आहे, किती प्रमाणात आहे. सो सेम विथ दी हेल्प ऑफ दिस टेक्निक्स वी कॅन इन्स्पेक्ट दी वेल्ड, आतून तो कसा आहे. देन कॉमनली यूज डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट आर टेन्साईल टेस्ट टू डिटरमाइन दी टेन्साईल स्ट्रेंथ, पर्सेंट इलॉंगेशन, किती पर्सेंटेजमध्ये तो इलॉंगेट होतो आहे, आणि दी प्लेस ऑफ फ्रॅक्चर, कुठं फ्रॅक्चर झाला आहे. द स्ट्रेंथ ऑफ दी जॉईंट शुड नॉट बी लेस दॅन दी स्ट्रेंथ ऑफ दी पॅरेंट मेटल. पॅरेंट मेटलची जेवढी स्ट्रेंथ असेल तेवढी स्ट्रेंथ त्या जॉईंटची असली पाहिजे, तरच तो काम करू शकेल. द पर्सेंटेज इलॉंगेशन शुड नॉट बी लेस दॅन दी पॅरेंट मेटल विदाउट वेल्ड. वेल्डिंग करायच्या पहिले पॅरेंट मेटलचं जेवढं पर्सेंटेज इलॉंगेशन होतं, इलॉंगेशन म्हणजे तो किती प्रमाणात इलॉंगेट होतो आहे, किती प्रेशरवर इलॉंगेट होतो आहे, सेम तो वेल्डनी पण बिहेव केलं पाहिजे, सेम त्या वेल्डिंगकडून पण अपेक्षित आहे. द फ्रॅक्चर शुड बी इन दी वेल्ड रिजन ऑर नियर दी वेल्ड रिजन. कुठं आहे तो, वेल्डिंगमध्ये आहे की वेल्डिंगच्या बाहेर आहे, कोण्या ठिकाणी आहे फ्रॅक्चर, ते पण आपण पाहू शकतो. देन देर इज बेंड टेस्ट. बेंडिंग, प्रेशर देऊन त्याला बेंड करून पाहायचं किती याच्यावर तो बेंड होतो आहे. सो इट इज ट्रॅव्हर्स बेंड एंड और रूट बेंड एंड बेंड टेस्ट. सो दिस डायग्राम्स आर शोन वेअर वी कॅन सी प्रेशर इज अप्लाइड अँड विथ द हेल्प ऑफ दॅट ते बेंड किती प्रमाणात होतो आहे तो ते आपण पाहू शकतो. फेस बेंड टेस्ट आहे त्याच्यानंतर. सो दीज आर दी लॉन्जिट्युडनल बेंड टेस्ट आहे. अलॉंग दी लेंथ प्रेशर अप्लाय करून आपण पाहू शकतो की तो किती प्रमाणात बेंड होतो. बेंडिंग टेस्ट. साईड बेंड टेस्ट आहे. सो दीज आर दी बेंडिंग टेस्ट. बेंड म्हणजे तो वाकतो आहे का, किती प्रेशरवर वाकतो आहे, कोणत्या ठिकाणी वाकतो आहे, लेंथ वाईज की सरफेस वाईज की एज वाईज, कोण्या ठिकाणी बेंडिंग होते आहे, किती प्रेशरवर, ते आपण पाहतो. नेक्स्ट इज इम्पॅक्ट टेस्ट. इम्पॅक्ट म्हणजे त्याच्यावर दणका दिला ती तुटला, किती याच्यावर तो तुटतो आहे. सो हे आपण पाहू शकतो. फ्रॅक्चर कधी येतो आहे. ब्रेक टेस्ट म्हणतो आपण, निक ब्रेक टेस्ट. सो याला ब्रेक करून पाहायचं किती याच्यावर तो ब्रेक होतो आहे. सो दीज आर दी व्हेरियस टेस्ट्स टेस्टिंग ऑफ दी वेल्ड. देर आर टू टाईप्स, डिस्ट्रक्टिव्ह अँड नॉन डिस्ट्रक्टिव्ह. ज्या ठिकाणी त्याची तोडफोड होते, तुटू शकतो तो, बेंडिंग टेस्ट आहे, इम्पॅक्ट टेस्ट आहे. या टेस्टमध्ये काय होईल की त्याचं टेन्साईल टेस्ट आहे, हार्डनिंग टेस्ट आहे. ह्या सगळ्या टेस्टमध्ये पॉसिबल आहे की तो वेल्ड तुटू शकतो. सो दॅट इज व्हॉट इज डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग. आणि न तोडता जर आपल्याला टेस्टिंग करायचं, जसं व्हिज्युअल इन्स्पेक्शन आहे, त्याचं नुसतं डोळ्यांनी पाहणं आहे, किंवा एक्सरेज आहे, रेडिओग्राफिक टेस्ट आहे, अल्ट्रासोनिक टेस्ट आहे. तर या सगळ्या टेस्टिंगमध्ये काय होतं, नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग म्हणजे याच्यात तोडफोड होत नाही, पण आपल्याला डिफेक्ट्स माहीत पडतात. नेक्स्ट थिंग इज दी सरफेस फिनिशिंग प्रोसेस ॲज इलेक्ट्रोप्लेटिंग. आता इलेक्ट्रोप्लेटिंग हे नाव आपण खूप कॉमनली ऐकलेलं आहे. सो धिस विल सी इन दी नेक्स्ट व्हिडिओ. इलेक्ट्रोप्लेटिंग, देन ॲनोडायझिंग, इलेक्ट्रोफॉर्मिंग, वेगवेगळ्या प्रकारचे सरफेस फिनिशिंग प्रोसेसेस आहे. मेटल स्प्रेइंग, शॉर्ट पिनिंग, टम्बलिंग, बॅरल क्लिनिंग, ॲब्रेझिव्ह क्लिनिंग, वायर ब्रशिंग, हे सगळे क्लिनिंग प्रोसेसेस आहेत. क्लिनिंग म्हणजे वेल्डचे क्लिनिंग करणारे, मेटलचं क्लिनिंग करणारे. सो या प्रोसेसेस विल सी in the next video and we'll end with our syllabus. This is the last thing we are going to see. This is the last unit and we are going to see and we'll end with our syllabus in the next video.